कसं निवडतात हे गहू? मला तर येतही नाही. येते सगळं. का आपण आपल्या आईच्या पोटातून शिकून येतो का? आणि मी आहे तुला शिकवायले. कसं करा लागते, काय करा लागते. मी तुला सगळ्या गोष्टी शिकवतो. तू फक्त शिकायचं काम कर. पण आत्या, एखादी बाई लावून करून घ्यायला काय झालं? नाही हो बाई, तसं होत असते काय? 2 पैसे वाचतील तर आपल्यालाच कामा येते. असं जर प्रत्येक कामाला बाई लावली असती तर काय पुरलं असतं? 2 लेकराचं शिक्षण करणं, सगळं काही करणं नाही झालं असतं. तुझ्या घरी ती आई गहू निवडत नव्हती काय? काय पुरे चक गहू येत होते, काहीच खडा येत नव्हता. हा का हो? पाकिटातले खात असन तुम्ही? नाही हो, आपल्या घरी शेतातले गहू होतात, मग तेच खायला होऊन जाते. विकत घ्यायची काही जरूरत पडत नाही. पण आता आपण इथं विकतच घेऊ शकतो ना. मग या शेतातले गहू काय करशील? आणि ते महाग भेटतात ते वाले गहू. ना आपण काय आहे, कामं गिमं झाल्यावर झोपाच घेऊ तर गहू निवडून टाकू, त्यात काय आहे? मला तर कंटाळाच येते वाटे हे काम करायला. तुले सवय नाही आहे ना म्हणून. आत्या, मी काय म्हणते, मी आईची लय याद येऊन राहिली. मी जातो आता माहेरी. माय, आता काय झालं? असं पुन्हा पुन्हा माहेरी थोडी जात असतात. नाही ना आत्या, लय दिवस झाले गेली नाही मी. आता मला जायचं आहे. किती दिवस झाले? हाव काय? विचारून घे जो राहुलले. काय म्हणते तर मग जाय आणि येऊन जाय दुसऱ्या दिवशी. नाही आत्या, मी 4-8 दिवस राहतो तिथं. मी नाही येत एवढ्या लवकर. आता मिताली ताई गेल्याच होत्या की त्याही राहून आले त्यांच्या माहेरी. मग मिताली काय पुन्हा पुन्हा जाते काय? आता गेली होती ते फक्त सुट्ट्या लागल्या तर. नाही आत्या, मी जाईन. ते मिताली काही पुन्हा पुन्हा जात नसते. ते आताच गेली. मग किती दिवस राहिली? ते 15 दिवस तर राहिली. मग आत्या, 15 दिवसही कम होतात काय? आणि असं घडी घडी माहेरी थोडी जा लागते. काही काम असलं तर तेव्हाच जाव. आता माहेरी जायला काम पाहिजे का? हा बापा, आमच्या याच्यात तर तसंच होतं. काही काम गिम असलं तेव्हाच माहेरी जात होतो, नाही तर नाही जात होतो आम्ही. लग्न याव काही असलं तर मग जाव पोरीबाईनं. असं नसते आत्या, पहिल्या जमान्यात होतं. आता थोडी तसं. जाय बाई, तुले कोण रोखणार आहे? तो राहुल काही बोलत नाही आणि तू त्याचं ऐकत नाही. आता माहेरी जायला थोडी तुम्ही रोखणार आहे मला? तुम्ही रोखलं तरी मी राहत नाही. मी जाणारच आहे. जाय ना बाई, कोण नाही म्हणते तुले? मी माझ्या पप्पाले बोलवतो आणि चालली जाईन. काऊन बोलत? राहुलले घेऊन जाईन ना, सोडून देईन तो. त्याला सांगलं की नाही तू ना? सांगलं ना मी. न सांगल्याची राहते काय? हाव काय? म्हणजे तुमच्या दोघांचं ठरून गेलाय. मस्त आहे तुमचं. कोणाला विचारत नाही, पुसत नाही. आपसापसात निर्णय घेतात आणि आपल्याला सांगतात. काही समजत नाही बापा आपल्याला तर. त्यात काय आहे? सांगितलं मी, मला जायचं आईच्या घरी. आता का मी आईच्या घरी जाऊ देणार नाही की? जाय ना बापा. पोट्टाही काही सांगत नाही आपल्याला. आता मी म्हटलं होतं मी जातो म्हणून. मी जातो 4-8 दिवस मितालीच्या घरी राहिले, तर तू जाऊन राहिली. आता तुम्ही कायले जाऊन राहिले तिथं? जातो म्हटलं, राहून येतो म्हटलं 4-8 दिवस. मी आल्यावर जा तुम्ही. आता तसंच करा लागन. आपलं का कोणी ऐकते? तुमचंच तर ऐकतात सगळे. आता तर मला झोप येऊन राहिली. काय झोपतं व? रात्री झोपतं, दिवसा झोपतं. निवडते काय? त्या बेडवर बसतं आणि मोबाईल पाहत राहतं. थोडंसं काम सांगितलं तर झोप येऊन राहिली तुले? आता आत्या येत नाही का झोप थोडीफार? घरचं करून शेतात जा लागे पहिले. मग आत्या आता का नाही जात? काय जात जाईन ना थोड्या दिवसानं. पाऊस पडू दे मग जाईन मी शेतात. आता हाय तू घरी कामं करायले. जातो मी कामं करायला शेतात. निवड ना गहू किती वेळची बसली आहे. करतोय ना आत्या. बाईनं असं पटपट कामं करायला पाहिजे. पहिले कसं राहत होतं, भिंती सारवा मग सडा टाका. आता तर काही हाय नाही तसं. आता तर काय इकडनं पोचा घेतला दंड्यानं की तिकडनं झाला. मग आता पहिल्यासारखं राहिलाय का? मग पहिल्यासारखं शेणाचं घर राहू दिलं असतं ना, मग केलं असतं आम्ही. हाव काय? घर असतं पुसायला वेळ लावतात. 2-2 दिवसानं पुसतात घरं. कोणतं एवढं खराब होते वाट्या? खराब गिराब तर काही होत नाही. मग काय रोज रोज पुसणार आहे काय? जे वस्तू खराबच होणार आहे त्याला पुसून काय उपयोग आहे? कधी कधी पुसा लागते. मग अंगी खराब होते. मग कायला आंघोळ करतो रोजच्या रोज? तुम्ही ना काही बोलतात. आता काय बोलली बरं? म्या म्हटलं होतं 4-5 दिवस राहून येतो म्हणजे तुला कळते सगळं. काय कळायचं आहे? नाही मग पाहिलं असतं ना सकाळी कशी उठतो कामं करतो तू तर. कळलं असतं मी जसं करायचंय तसं. आता तू म्हणतेच आहे तुझ्या माहेरी जायचं, तर असं कर ना, तुझ्या आईले आणि बाबाले बोलून घे. रसाचा पाहुणचार होऊन जातो. मग करावंच लागते ना एखाद्या वेळेस. तर बोलून घे आई बाबाले. मस्त करू रसाचा पाहुणचारी करतो आणि तू चालली जाय. मग तुला जायचं आहे तर. आता पाहतो आई बाबा काय म्हणते तर.
हाव ना, बोलून घेते आई बाबाले. आता पाहिन मी, बाबाले वेळ असन तर मग येतीन. वेळ नाही तर काय. बाप रे, मस्त गहू निवडणे सुरू आहे. मग आता वर्षभराचे गहू निवडून ठेवानी लागत काय. हा बाई, बरोबर आहे तुझ. मग रे, इले येते काही गहू निवडता? मग नाही येत असन तरी शिका लागन ना. का आम्ही आयुष्यभराला पुरणार आहे काय. हाव नाही, तेच म्हटलं येते की नाही गहू निवडता. मामीनं तर काहीच शिकवलं नाहीये. त्या मामीन नाही शिकवलं, पण मी शिकून देतो ना. लय शिकवलंय मी आईनं. मग आईच करत नाही तर मी कशाला करू. आमच्या घरी करा लागते. या ना मग, जरा गहू निवडू लागा. बापा, मी कधी केलं नाहीये, मी नाही करत. ते एक ग्लास पाणी घेत नाही, त्यांच्या हाताईत द्या लागते. आणि ते गहू निवडणार आहे काय ना. हा जातो नाहीचे बाबा जाते किचन मध्ये काही करायले. आम्ही तरी आता जरा जरा जाते. आता तोही तिकडे राहते म्हणून जाते तो किचन मध्ये. तो हातानं पाणी घेत नाही. येत नाही तर काय, पोहे गिये बनवता येते ना. एखाद्या वेळेस पोहे गिये बनवले असन तर बनवले असन. काय ते मॅगीन काय बनवते फक्त, तेही मी म्हणतो की मला बनवता येत नाही म्हणून तो बनवायला जाते. पण आता तुमचं चुकलं ना. यांना सगळं शिकवायला पाहिजे होतं ना. हाव ना बाई, तू यायला पाहिजे होतं पहिले, म्हणजे सगळं शिकले असते. हे मी तर सगळं शिकवतो. मग गावाला गिवाले गेले तर कामाने पडत काय त्यांले. मी काही गेली नाही 4-8 दिवस कोण्या गावाले. मग यांले करायचं काही कामच नाही पडलं. मग ते तुमची गलती आहे, जायला पाहिजे होतं. आई, जास्त आवाज नको करजो तर, मी आता जाग झोपतो. हाव का रे, म्हणजे आता गहू निवडणे बंद करा नाही. मग आई, तुम्ही थोडे झोपून जा ना. नंतर कर जा. नाही रे, मग कसं आराम करायला लागले की मग लागूनच जातो आपण. हे काम पडलं राहील ना. कोणी एक आलं गेलं तर बरं दिसते का तो पसारा. मग कायलेच करतात तुम्ही पसारा? नाही रे, वर्षभराचे एकखट्टे गहू निवडून घेतले म्हणजे टेन्शन राहत नाही. कसं गाळलं आणि दळण आणलं. आणि का रे, तुनं मला सांगितलंच नाही हे माहेरी जाऊन राहिली म्हणून. अजून वेळ आहे नाही दिली जायले. म्हणजे ते गेली असती तेव्हा सांगितलं असतं का तू. आता मी म्हटलं होतं मी जाईन म्हणून अमितच्या घरी. आता काय काम पडलं बरं? दादाच्या घरी काऊन जाऊन राहिली आई तू? अरे जातो म्हटलं. आता काम नाही धाम नाही, विनाकारणची काऊन जाऊन राहिली तिथं? काय म्हणजे काही काम असलं तेव्हाच जाऊ मी. मग काय करतो? तिनं मध्ये कालच सांगितलं की मला आईची आठवण येऊन राहिली तर मी जातो. तिला नाही म्हणू का? रे, बरोबर आहे ना. तुम्ही कशा त्यांना नाही म्हणसान. आपल्या आईले फक्त नाही म्हणायचं. आई, आम्ही तुलाही नाही म्हणत. तूही जा, तुला जायचं दादाच्या घरी, तूही जा. तेही जाते तिच्या माहेरी. काय मग भाकरी कोण बनते तुमच्या? आम्ही बनवून घेऊ, नाही तर आणू मेसून डब्बा गिब्बा. काय एवढ्या वर्षात नाही बोलले बाबू असे तुम्ही. मेसून डब्बा आणतो ना असं आणतो. आता आई, तुला जायचंच आहे ना दादाच्या घरी तर जाय तू. काय ठीक आहे ना, चालली जाईन मी. पण जायच्या पहिले बाबाला विचारतो, बाबा जाऊ देते काय. मग आता तिले पाठवतच आहे तर मामा मामीले बोलून घे. रसाचा पाहुणचार त्यांना लिहून जाईन म्हणजे मग नंतर करायचं टेन्शन नाही. आता काऊन रसाले बोलवा लागते? बोलवा लागते ना रसाच्या पंक्तीले. मग ते आपल्याला बोलवतील, आपण त्यांना बोलवायचं. मग आता आपण पहिले त्यांना बोलून घेऊ, मग नंतर जाऊ त्यांच्या घरी. काय मग अधिकचा महिना येऊन राहिला. ठीक आहे ना, करशील दीपा आईले फोन तुया आणि सांगून दे. सांगतो ना. आता बाकीचे गहू उद्या निवडून टाकू. नाही तर थोड्या वेळाने निवडू. काय ठीक आहे ना. मग हे उचलून ठेवून दे. ठेवतो. कर आराम, तुला आराम करायचा आहे तर. मी जरा लेटतो. मग आता थोडंफार लेटा लागते, नाही तर कंबर दुखते ना. मग आता किती वेळचे बसलोय आपण. नाही पण मला असं वाटते ना, पटकन सटकन झालं सगळे कामं तर बरं राहते. मला तर असं आहे, एका दिवशी सगळे कामं झाले म्हणजे बरं वाटते. रोज रोज पसारा काढा, मग अजून ते मोडा. पण काही नाही होत ना. ठीक आहे बाई, आता ऐका लागते तुमचंही. मग काय झालं ऐकलं तर? ऐकतो ना तुमचं. आंबे घ्या आंबे घ्या आंबे, घरचे आंबे, चांगले आंबे. आंब्यावाला आला वाटते, आंबे घेतो. दादा थांब जा. या ना ताई लवकर. कसे दिले आंबे? 100 रुपये किलो आहे ना. काही बोलता काय? मग घरचे आंबे आहे ना, एक खाऊन तर बघा, गोड गोड आहे. गोड आहे काय? साखर टाकूनच आणली वाटते. ताई, तुम्ही खाऊन बघा, रस करसान ना तर साखर टाकायची जरूरत पडणार नाही. काय साखर टाकायची जरूरत पडली तर मग काय करसान? मग टाकून द्यायचं. काय आता तुम्ही बोलले साखर टाकायची जरूरत पडणार नाही. आता म्हणा लागते. काय भाऊ, 70 रुपये किलो तर आंबे आहे. नाही ना ताई, तुम्ही कुठं पाहिले? मार्केटमध्येच आहे 70 रुपये किलो. मग ते मार्केटमध्ये आहे, इथून जा मग घ्या तर मग भेटतीनच. प्लीज जायची मेहनत नाही लागत काय. आणि मी तुमच्या घर परस आणून देतोय. आणि आपले घरच्या शेतातले आंबे आहे. मार्केटमध्ये जा, केमिकल टाकलेलं राहते.
हाव काय मग केमिकल टाकलेले आंबे राहते ते. आई व तू आंबे घेते का? हा व आता घ्यायचे तर आहे पण लय महाग सांगून राहिले, भावही कमी करत नाहीये. अहो ताई, आता आम्हाला इथं परवडलं पाहिजे ना, तर मी करतो. तुम्ही एकदमच 70 रुपये म्हणतात. मग आता काय म्हणायचं? ताई 10 रुपये कमी होतील. घ्यायचे असन तर घ्या, नाही तर राहू द्या. हाव काय राहू दे मग. हिचे बाबा आणतील मार्केट मधून. आई घे ना, आंबा घे ना. नाही हो, ते दादा भाव तर सोडून नाही राहिले आणि कुठं घेतं. आई घे ना. घ्या ना ताई. आता तिचं एवढं मन आहे, घेऊन घ्या आंबे. काही घ्या लागते काय? 10-20 रुपयाला पाहणी लागत काय? अहो ताई, तुम्ही मॉलमध्ये गिलमध्ये गेले तर भावही नाही करत तिथं. जितके प्राइस असते तेवढी देऊन देता. आणि आता अजून भाव करून राहिले काय? करा लागते. हो ना, तुम्ही शेतकऱ्याच हे करा नाही. अरे भाऊ, आम्ही शेतकरीच आहो ना. हाव काय वाटून नाही राहिलं बाप्पा? मग काय अंबानीची सून वाटून राहिली का मी? हाव काय? नाही हो, असं वाटत नाही आहे. तुम्ही शेतकरी आहे. शेतकरी वाटायला काय पाहिजे? भाऊले तर पाहिलंय मी, कंपनीत कामाला जाते. अच्छा, मग भाऊले ओळखत नाही का मी? मग ओळखतात तरी भाव कमी करत नाही? अहो ताई, तसं नाही करा लागत. तुम्हाला काही जास्त सांगितले काय मी? त्या बाजूच्या घरी 120 रुपये किलोनं दिले आंबे. काही सांगू नका. नाही हो ताई, काही सांगत नाही मी. जे खरं आहे तेच बोलत आहो. काय व आंबे घेऊन राहिली काय? हा काकू, आंबे घेतो म्हटलं. भावही कमी करत नाहीये. बापरे, कसे दिले आंबे? काय नाही काकू, 100 रुपये किलो दिले. बापा, एवढे 100 रुपये किलो? काही तर कमी कर. अहो काकू, 90 रुपये किलो म्हटलं आता त्यांनी. त्या 70 रुपये म्हणून राहिल्या. घरचे शेतातले दिसून राहिले. हाव काकू, बिना केमिकलचे ते घरी पिकू घातले तर मग लागणार नाही का तेवढे पैसे? हाव रे, ते तर आहे. पण दे ना, आपल्या गावातलंच काम आहे. नाही हो काकू, गावातलं काम आहे तर काही देऊ काय? एवढा उन्हाताराचं फिरत आहो मी. घ्या ना काकू तुम्ही. आता तू भाव नाही कमी करत, काही नाही करत, आणि कसं घ्यायचं? कमी करत असन तर मी घेतो. काकू, तुम्हाला किती पाहिजे हो? म्या काय 2 किलो घेतो. आणि मी 2 किलो घेते. हाव काय? ठीक आहे बापा, घ्या आता तुम्ही दोघी. 2-2 किलो घेऊन राहिले तर. द्या ना मग. मला तर आंबे घ्यायचे नाही होते, पण तू दिसला तर घेऊन घेतो. घ्या ना काकू, मस्त रस कर जाणं. हाव रे, रोज तर करा लागन. खाले बरे वाटते हे आंबे. हाव ना काकू, खायला तर मस्त लागते. चला बा काकू, येतो. हाव रे, ये ना. आंबे घ्या आंबे, ताजे ताजे आंबे. आंबे घ्या आंबे, 100 रुपये किलो. बापरे काकू, कुठे चालल्या होत्या? काय नाही व, मंदाच्या घरी जात होते. पाहून येतो म्हटलं, सुट्टी झाली नाही झाली. हाव ना, माहिती पडलं मला. मुलगा झाला? हाव, मस्त आहे बाई पोरग. नॉर्मल डिलिव्हरी झाली ना. बरं झालं ना काकू, नॉर्मल झाली तर. आई, मी आंबा खातो. हाव, पाण्यानं धुवून घे आणि खाऊन घे जा. हाव, चांगलं झालं ना. तिची आई आली ना म्हणते. हाव, आली ना तिची आई. तपलीक झाली पण तिले नाही. आता तुम्हालाही माहिती आहे काकू, डिलिव्हरीच्या वेळेस तपलीक होतच असते. हाव, चला ना काकू घरात. शरबत गिरबत बनवतो. नाही व, मंदाच्या घरी जातो पटकन आणि पाहून येतो काय आहे काय नाही. आता कसं तिले लय काम आहे ना, एवढ्या लोकांचं स्वयंपाक पाणी करणं, सगळं काही करणं. ते गेली होती बहुते संध्याकाळी पाहाले हॉस्पिटलमध्ये. हाव, गेली होती ना, मला दिसली होती तर मग तेव्हाच बोलली मी ते. हाव का व? आता मी काय घरी आल्यावरच जाईन तिले पाहाले. हाव, मग काय करतं मग व काकू, एवढ्या उन्हाचं कुठं जाऊ? हाव, ते तर आहे. चला ना काकू. काय म्हणते मंदात? चला ना मग, मी येतो. चाल ना मग. माझ्या पोरीला सांगून येतो की मंदाताईच्या घरी जातो म्हणून, नाही तर मग अजून बोंबलत बसन. हाव, सांगा तर लागते. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि आपले पटपट सबस्क्रायबर वाढवा. काही सबस्क्रायबर नाही वाढत तुम्ही, फक्त व्हिडिओ पाहतात आणि चालले जातात. कमेंट पण करत जा.